नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या इंग्रजी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण सुरुवातीचे 10 प्रश्न बघितले होते। आज आपण त्यापुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 11, द फ्रेसेस अ डार्क हॉर्स मीन्स डार्क हॉर्सला कोणता फ्रेस आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। साठी शब्द कोणता? ॲन अननोन पर्सन, अ नाईटमेअर, अ ब्लॅक हॉर्स, ॲन अनफोर्सिन कम्पिटिटर। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, ॲन अनफोर्सिन कम्पिटिटर। त्यानंतर आहे चूज द ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स। खालील पर्यायामधून आपल्याला ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स असलेलं चुकीचं विधान ओळखायचं आहे। पहिला आहे नायदर ही नॉर आय वॉज देअर, मेनी अ ग्लोरियस डीड व्हेरी डन, अवर फॉलोवर्स आर बट अ हँडफुल, एव्हरी वन ऑफ द बॉईज लव्ज द राईड। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, एव्हरी वन ऑफ द बॉईज लव्ज द ब्राईड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, द स्टडी ऑफ बर्ड इज कॉल्ड, पक्ष्याचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात? पेट्रोलॉजी, ऑर्निथोलॉजी, ऑर्थोपेडी, पेडिओलॉजी। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, पेडागॉगी। त्यानंतर आहे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑफ द गिव्हन सेंटेन्स। खालील दिलेल्या वाक्यामधून आपल्याला क्वेश्चन टॅग सेंटेन्स ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे देअर हॅज बीन अ लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट, तर ऑप्शन आहेत हॅज देअर, हॅझंट बीन देअर, हॅझंट इट, हॅझंट देअर। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, हॅझंट बीन देअर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, द फोबिया अबाउट ट्रॅव्हल इज कॉल्ड, ट्रॅव्हलच्या संबंधी भीती असणाऱ्याला काय म्हणतात? पहिले ऑप्शन आहे होडोफोबिया, मायक्रोफोबिया, बिब्लोफोबिया, पेनिफोबिया। त्याचं चूक उत्तर असणार आहे पेनिफोबिया। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, द डेमिनिटिव्ह ऑफ स्टॅच्यू इज, स्टॅच्यूचं छोट्या रूपाला काय म्हणतात? स्ट्रक्चर, स्टॅच्युएट, स्टॅच्युएटेड, स्टॅच्युएटेड। त्याचं चूक उत्तर असणार आहे स्टॅच्युएट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, द साऊंड ऑफ हुप्स इज कॉल्ड, हुपच्या आवाजाला काय म्हणतात? पहिलं आहे क्लँक, क्रॉक, क्लिटर, हुट। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, क्लॅटर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, द प्लेस ऑफ ॲम्युनिशन अँड वेपन इज कॉल्ड, जिथे शस्त्र आणि शस्त्र ठेवलेले असतात त्याला काय असे म्हणतात इंग्रजीमध्ये? पहिलं आहे अरेना, ॲरिस्टॉटल, एल्जियम, प्लेंटी। त्याचं चुकत आहे ॲरिस्टल। त्यानंतर आहे 19, द यंग ऑफ द ईगल इज कॉल्ड इगलेट, इंगलिंग, सॅग्नेट, ईगल। याचं पर्याय नंबर 1 अचूक उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, चूज द करेक्ट आन्सर ऑफ द गिव्हन सेंटेन्स, गिव्ह ॲडवाईस ऑन दिस प्रॉब्लेम। या वाक्याचा आपल्याला अचूक सेंटेन्स बनवायचं आहे। तर पर्याय दिला आहे लेट ॲडवाईस बी गिवन ऑन द प्रॉब्लेम, लेट ॲडवाईस बी गिव्ह ऑन हिज प्रॉब्लेम, लेट बी ॲडवाईस गिवन ऑन धिस प्रॉब्लेम, लेट्स ॲडवाईस बी गिवन ऑन धिस प्रॉब्लेम। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, लेट ॲडवाईस बी गिवन ऑन धिस प्रॉब्लेम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।